हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणव चॅनलमध्ये। आणि आज आपण आपल्या चॅनलमध्ये ना अगदी इन्स्टंट अशी चिकन पुलावची रेसिपी पाहणार आहोत। जर तुम्ही बॅचलर असाल किंवा एकटेच घरापासून लांब राहत असाल आणि रोज काय काय बनवायचं असं तुम्हाला प्रश्न पडत असेल ना जेवणामध्ये, तर तुम्ही ही खूप इन्स्टंटवाली चिकन पुलावची रेसिपी नक्कीच घरी बनवू शकता। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण चिकन घेतलंय, साधारणतः पाव किलो इतके चिकन मी घेतलेलं आहे। चिकन अगदी मस्त असं धुवून घेतलंय आपण आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दही ॲड करायचं। इथे 10 रुपयाची दह्याची एक पिशवी घेतलेली मी, साधारणतः पाऊण पिशवी इथे वापरलेली आहे दह्याची। आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर इतके आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। इथे ना 2 चिकन बिर्याणी मसाले तुम्ही घरामध्ये आणून ठेवा। सगळ्यात पहिल्यांदा तर हा सवाईचा चिकन बिर्याणी मसाला 1 चमचाभर इतका हा चिकन मसाला मी टाकणार आहे। आणि त्यानंतर 1 चमचाभर इतका ना सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला टाकायचा। हे दोन्ही मसाले एकत्रितपणे टाकले ना जर आपण पुलावमध्ये, तर पुलाव अगदी इन्स्टंट आणि खूप छान मस्त फ्लेवरफुल बनतो। बाकीचं एक्स्ट्राचं काही टाकायची गरज नाही लागत आपल्याला यामध्ये जास्त। आता यामध्ये ना आपण अर्धा चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं टाकलेले आहेत। इथे ना आपण पाव लिंबू घेतलेला आहे, त्या लिंबाचा रस आपल्याला पिळून यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे। हे सगळं ना अगदी छान असं मिक्स करून घेऊयात आपण। थोडा वेळासाठी ना आता हे चिकन आपल्याला बाजूला ठेवून द्यायचंय। आपण हे चिकन झाकून बाजूला ठेवून देऊया, तोपर्यंत ते मॅरिनेट होईल मस्त असं। आणि आता पुलावची तयारी करून घेऊयात। कुकरमध्ये हा पुलाव आपण बनवणार आहोत, त्यासाठी कुकरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी 3 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण जास्तीचे खडे मसाले सुद्धा वापरणार नाहीये। फक्त ना तेल गरम झाल्यावरती 2 तमालपत्राची पानं टाकलेत, 1 लाल मिरची टाकली आहे, सुकी लाल मिरची, आणि 7-8 कढीपत्त्याची पानं टाकलेत। यानंतर ना 1 कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय, तो आपण यामध्ये टाकलेला आहे। कांदा थोडासा परतून घेतला ना की इथे 1 टोमॅटो आहे जो आपण बारीक चिरून घेतलाय, तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। टोमॅटो जर मोठ्या आकाराचा असेल तर अर्धाच टोमॅटो टाका, आणि जर लहान आकाराचा टोमॅटो असेल ना तर मग 1 चालेल। अगदी बारीक चिरलेला टोमॅटो आपण यामध्ये टाकलेला आहे। आता टोमॅटो कांदा अगदी छान असं परतून घेतलं तेलावरती की हे जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेतोय। आता इथे ना अगदी 1 मोठी वाटीभर इतके हे बिर्याणीचे तांदूळ आहेत, जे की मी खूप छान असे धुवून घेतलेत, ते यामध्ये टाकायचे आहेत। हे तांदूळ आता यामध्ये छान असे मिक्स करून घेऊयात। आता जी वाटी आपण घेतली आहे ना तांदळासाठी, ती वाटी अगदी मोठी होती, त्याच्यामुळे 1च वाटी इतके तांदूळ इथे घेतलेले आहेत। आता त्याच वाटीने ना साधारणतः 1.25 वाटी इतकं पाणी आपण घ्यायचंय। तुम्ही ना जर ओलसर पुलाव तुम्हाला हवा असेल तर 1.5 वाटी सुद्धा पाणी टाकू शकता। एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून ह्याला एक उकळी येऊन द्यायची मोठ्या गॅसवरती। मस्त अशी उकळी आली ना भाताला की यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आणि कुकरला आता झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरला। मस्त अशा 2 शिट्ट्या केल्यात आपण कुकरला आणि कुकर थंड करून घेतला। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असा चिकन पुलाव बनवून तयार आहे। खूपच सोप्या पद्धतीने हा चिकन पुलाव बनतो आणि तुम्ही जर बॅचलर वगैरे असाल ना तर अगदी सोप्या पद्धतीने हा चिकन पुलाव घरच्या घरी बनवू शकता। कोणतीही पूर्वतयारी न करता हा पुलाव आपण बनवलेला आहे आणि ना खायला अगदी अप्रतिम लागतो। अतिशय सोपी आणि फक्त 10 ते 15 मिनिटात बनणारी अशी ही चिकन पुलावची रेसिपी आहे। तुम्ही ना कधी घाई गडबडीच्या वेळी नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। खूप छान दिसतोय दिसायला आणि खायला तितकाच अमेझिंग फ्लेवरफुल असा हा पुलाव लागतो। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।